कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। श्री भगवान वाच भगवान वाच ज्ञानं परम गुह्यं मे ज्ञानं परम गुह्यं मे यद् विज्ञान समन्वितं यद् विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानं तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् प्रस्तुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मनु भूतेषु चावचेष्मनु प्रविष्टान्यप्रविष्टानि प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत् स्यात् सर्वत्र सर्वदा यत् स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् विमुह्यति कर्हिचित्। श्री गोपाल कृष्ण भगवान की। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते। भगवंताच्या कृपेने मिळालेला आपला प्रपंच यशस्वी व्हावा, असं ज्यांना वाटतं त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे श्रीमद भागवत सांगतो। प्रपंच तर यशस्वी झालाच पाहिजे, पण परमार्थ ही कल्याणाचा झाला पाहिजे। आपण गेल्या आजचा दिवस धरून 6 दिवसामध्ये अनेक गोष्टी ऐकल्या, त्याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्या। अध्यात्म श्रवण म्हणजे सात्विक कर्मणूक नव्हे। आत्ता जे चतुश्लोकी भागवत म्हटलं तर रोज म्हणा आणि आयुष्यभर म्हणा, जमेल तेवढं त्याचं चिंतन करा। कुळधर्म कुळाचारात कधीही आळस करू नका। श्राद्ध पक्ष इत्यादी सगळं नीटनेटकं करा, परंपरा सांभाळा। जमेल तेवढे अध्यात्म श्रवणात जाऊन बसा, कीर्तन प्रवचन अनेकांचं ऐका। न जाणो कुणाची सरस्वती केव्हा कृपा करेल, प्रत्येक वक्त्यावरती सरस्वतीची वेगळी कृपा असते। सातत्यानं घरी एखादा यज्ञ करून घ्या। शक्य नसेल जिथे यज्ञ चालला आहे, जिथे गोप सेवा चालली आहे, तिथे आपल्याला जे शक्य असेल ते अर्पण करा। आपलं जीवन शक्य तेवढं सत्वगुणामध्ये ठेवा। देहाचं आरोग्य, संपत्ती, सत्ता हे सगळं येणारं आणि जाणारं आहे, त्याचा कधीही मद येऊ देऊ नका।
इत्यादी अनेक गोष्टी भागवताने आम्हाला सांगितल्या. आणि पिढ्यानपिढ्या मुलाबाळांना घेऊन अध्यात्म श्रवणाला जाऊन बसा. आपल्याला भगवंत असा सुचवतो की आपला प्रपंच बिघडूच देत नाही. कमी जास्त काही झालं प्रारब्धाप्रमाणे तर त्या संकटावर दुःखावर मात कशी करावी याच्या युक्त्या भगवंत आपल्याला देतो. आणि अपडेट आणि अपग्रेड होण्याकरता पुन्हा पुन्हा ऐका. पुन्हा तिथेच येतं. समर्थ म्हणाले, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. उद्या सकाळच्या वेळात किती लोक येतील माहिती नाही म्हणून एकदा रिकलेक्शन करतोय. नोकरीचा दिवस आहे, उद्या सुट्टी नाही आहे. तरीही या अशी विनंती करतो. उद्या सकाळी 9ला कथा सुरू होईल. 9 ते 11 मध्यंतरात सरबत कॉफी काहीतरी असेल आणि 11:15 ते साधारण 1 वाजेपर्यंत 1:15पर्यंत. उद्या 11वा स्कंद सुदामदेवाची कथा, परीक्षिती मोक्ष, खूप महत्त्वाचं IMP आहे उद्या सकाळी 9 ते 1. आणि 1 वाजता कुठं प्रसाद आहे? सारस्वत मंगल कार्यालय. मी कालपासूनच उपास केला हे कळल्यावर. भागवताचा प्रसाद सगळ्यांनी घ्या. म्हणजे अगदी एकला तिथं नका पोहोचू, इथं आधी या. विनोदाचा भाग सोडून द्या, पण जमेल त्यांनी या. ॲडजस्ट करा. बघा महाराज म्हणायचे, प्रपंच ॲडजस्ट करावा आणि परमार्थ एन्जॉय करावा. इंग्रजी शब्द माझे आहेत. आणि अतिशय सुंदर अशा कथानकाला शुकदेवजी सुरुवात करतात. सर्वप्रथम उग्रसेन महाराजांना तुरुंगातून सोडवलं, त्यांना मथुरेचा राजा केलं. आई वडिलांना भेटले. आई वडील तुरुंगात आहेत. कंसानी शेवटचा एक उपाय म्हणून आई वडिलांना म्हणजे वसुदेव आणि देवकी यांना तुरुंगात ठेवलं, तर त्यांना बाहेर काढलं. यानंतर प्रभूंचं उपनयन झालं. उपनयन याचा अर्थ मुंज झाली. पूर्वीच्या काळी सगळ्यांच्या मुंजी आहेत बरं. क्षत्रियांची, छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज झालेली आहे राज्याभिषेकाच्या आधी. गागाभट्टांनीच केली आहे. गागाभट्ट हे नाशिकचे आहेत, काशीला शिकायला गेल्यात पिढ्या. असो, आणि शिकण्याकरता प्रभू हे सांदीपनींच्या आश्रमामध्ये उज्जैनीला जाऊन पोहोचले, क्षिप्रा नदीच्या तीरावरती. आणि 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 12 वर्ष प्रभूंनी तिथे लाकडं आणण्याचं काम केलेलं आहे. आपण असं ऐकतो की केव्हा तरी एकदा गेले आणि ते फुटाणे सुदाम्यानी खाल्ले, कुडुम कुडुम आवाज येतोय वगैरे. तो प्रसंग एकदा घडला असेल, पण सातत्याने तिथे गुरुसेवा करतात. गुरुशुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थं नोपलभ्यते. गुरुचा प्रसाद जेव्हा आपल्या विद्येच्या पाठीशी असतो ना, त्यावेळेला ती विद्या आपल्याला आयुष्यभर नव्हे जन्मोजन्मी आपल्याला आशीर्वाद देते. आणि तीच गुरु सेवेनेच येते हे भगवान गोपालकृष्ण, भगवान रामचंद्र आपल्या जीवनामध्ये सिद्ध करतात. सांदीपनींच्या आश्रमामध्ये एक मित्र मिळाला आहे जो ब्राह्मण वर्णाचा आहे. त्याचं नाव सुदामदेव. बलराम कृष्ण आणि सुदामदेव ही तिकडीच होती. सुदामदेवाला एवढं माहिती आहे की आपण कृष्णाचं शेपूट धरून राहिलो की आपलं कल्याण होणार आहे. बाकी त्याला काही कळत नाही, पण ते पोरगं असं आहे, अशक्त आहे जरा, पण कृष्णा 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 कृष्णा. आणि भगवंत म्हटल्यासारखं साध्या शुद्ध प्रेमाचे भुकेलेले आहेत. भगवान उपचाराचे भुकेलेले नाही आहेत. आणि प्रभू पटकन ओळखतात याचं प्रेम कसं आहे. आणि 12 वर्ष पूर्ण झाली आणि एक दिवस अचानक परशुराम तिथे येतात. महाभारतात ही कथा जास्त सविस्तर आहे, कारण महाभारत हा तरुणांचा करिअरचा ग्रंथ आहे बरं का. भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे. इथे उल्लेख येतो, परशुरामांनी विचारलं सांदीपनीनं, हे यांचं सिलेबस झालं की नाही कवर, 12 वर्ष शिकवताय का इतकं. ते म्हणले हे घरी गेल्यावर मी कसा जगेन माहीत नाही, इतकी पोरं चांगली आहेत ही, यांना अच्छा करूच शकत नाही मी. काय मुलं असतील हो.
शिक्षकाने इतकं प्रेम करावं, शिक्षकावर इतकं प्रेम करावं की त्या शिक्षकाला आपली आठवण आली तर त्याच्या नेत्रात पाणी यावं, असं आपण विद्यार्थी जीवन जगावं, असं कृष्ण आम्हाला शिकवतात. मुलंच जेव्हा आपल्या मॅडम किंवा आपल्या सरांची मापं काढतात तेव्हा काय मुलं मोठी होणार. म्हणून बाकी कॉलेजचं वातावरण काही असू देत, आपली म्हणून वागण्याची एक खास पद्धती बनवा. आपण रामांसारखे व्हा, आपण कृष्णांसारखे व्हा, गुरुजनांना जिंका. गुरुजनांनी पण तसं वागून दाखवा. कारण गुरुजीच जर विद्यार्थ्याबरोबर, त्याला आदर कसा वाटेल. असा उभयपक्षी पवित्रतेचा भाग इथे भागवतात येतो. सांदीपणी म्हणाले तसं त्यांचं सिलेबस कव्हर झाले. खरं तर त्यांनी काही शिकायची गरजच नव्हती, पण माझ्यावरती त्यांनी उपकार केले, मला गुरु म्हणून त्याचं भजन करता आलं. सांदीपनींचं हे ऐकल्यावर परशुराम म्हणले प्लीज बी प्रॅक्टिकल. हे असे भावनिक होऊ नका, करिअर महत्त्वाचं आहे. आणि B.R. चोप्रांनी तो महाभारतातला प्रसंग खूप छान दाखवला आहे. काही काही गोष्टी छान दाखवल्यात बरं का त्यांनी, आणि काही काही गोष्टी सपशेल खोट्या दाखवल्यात. द्रौपदी म्हणली अंधे का पुत्र अंधा, कुठेही महाभारतात नाही. मी सगळे 1027 श्लोक वाचून पाहिले, एक तिला माहीत पण नाही दुर्योधन धडपडला तिकडे. कुठल्या सांगण्यावरनं त्यांनी दाखवले कोणास ठाऊक. द्रौपदीच्या स्वभावाला हे साजेसच, द्रौपदी अशी नव्हतीच. अंधे का पुत्र अंधा असं ती म्हणाली नाही आहे, म्हणून ते दाखवलं ना ते पूर्ण चुकीचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण जे बरोबर दाखवले ते पण सांगायला पाहिजे. परशुरामानी कृष्णांना परशु परत भेट दिला. सांगितलं देवा तुम्ही मला दिला होतात विष्णू रूपात, मी काम केलं आहे, हा परत हे आपली अमानत संभालो. आणि पुढे वाक्य आहे मुरली बहुत बजा ली, माखन बहुत खा लिया, अब जिसके लिए आये हो वो कार्य शुरू करो. दुष्ट निर्दाल ना करता आलायस ना ते काम सुरू कर. भगवंतांनी मान्य केलं. परशुरामांना नमस्कार केला. परशुराम वादळासारखे निघून गेले. येतात पण वादळासारखे जातातही तसेच. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. हे काय शुक्रतारान मंदवारा नाही आहे. हे परशुराम म्हणजे अशी आग आहे. आणि आज निरोप समारंभ आहे. भगवंताचा भगवान मध्ये उभे आहेत. भगवंताच्या उजव्या बाजूला सुदामदेव उभे आहेत. भगवंताच्या बाजूला डाव्या बाजूला बलराम दादा उभे आहेत. तिघांना आशीर्वाद दिला. या बरं बाळानो, सत्यम वद धर्मंचर. आपण जे कॉन्व्होकेशन स्पीच म्हणतो ना, हे पाठशाळेत काय द्यायचं हे मुळातून वेदातच लिहिलेलं आहे. मला काय वाटतं ते बोलायचं नाही आहे. मुळातलंच तेच प्रत्येक पाठशाळेत मी बरोबर बोलतो ना गुरुजी. बघा विद्यार्थी निघताना त्यांना काय काय सांगायचं त्याची यादी दिली आहे. सत्यम वद, नेहमी सत्याने राहा. धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमदा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, परस्पर देवो भव, अस्मानी सुचरितानी तानी तव उपासिनांतानी नो इतराणी. पक्क ठरलेलं आहे ते, तसंच सांगायचंय. आमचं जे चांगलं असेल तेवढंच घ्या. आमच्यात जर काही दुर्गुण दिसला तर विद्यार्थ्यांना तो घेऊ नका, असं सांगणारे होते आपले ऋषी. तेवढ्याचं लोकमान्यांचा कित्ता नाही घेतला, आडकित्ता घेतला लोकांनी. आणि आता जायला निघाले. सांदीपनी म्हणाले कृष्णा गुरुदक्षिणा विसरले नव्हते, पण त्याच्या कृपेनं आपल्याला आठवतंय. तो काय विसरतोय? कधी विसरायचं हे आठवून ठेवलेलं होतं. गुरुजी मी देईल ती दक्षिणा घेणार होता तुम्ही, आता मला पेनल्टी. काय? मला शिक्षा. तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा देतो. सांदीपनी हसले. सांदीपनी म्हणाले बाळा तुला माहिती आहे भारतातला कुठलाही खरा शिक्षक, कुठलाही खरा ऋषी आपल्याला काही मिळावं म्हणून काही देत नसतो. दासबोधात ओवीय समर्थांची आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भसत जावे. आपण अवचिते मरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. भारतातला कुठलाही ऋषी सगळीच्या सगळी शस्त्रास्त्र जवळपास विश्वामित्रांनी रामचंद्रांना दिली आहेत, ज्यामुळं रामाला इतकं मोठं युद्ध जिंकले. पण विश्वामित्रांनी गुरुदक्षिणा काहीही घेतली नाही असं वर्णन येतं वाल्मिकीत. रामराय म्हणाले गुरुजी दक्षिणा काय देऊ? एकच दे. काय? मी दिलेल्या
सज्जनांच्या मार्गावरती चालत राहा. यह क्रियावान स पंडितः, सज्जनांचं रक्षण कर, हीच मला गुरुदक्षिणा. काय आपलं पूर्वजांचं वैभव आहे हो. गरिबीत राहिले हे सगळे ऋषी, पण कधी कुणाकडे काही मागितलं नाही. काही नको बाळा. कृष्ण म्हणले नाही काहीतरी मागा. मला शक्य आहे, मी राजघराण्यात आहे. मी जरी राजा नसलो, माझे वडील जरी राजे नसले, तरी माझे सगळे नातेवाईक राजे आहेत. मला काही कमी नाहीये. तुम्ही फक्त मागा, मी देणार. तुम्ही मागा काहीतरी. गुरुजी म्हणले नको, काहीतरी मागा. काही नको, काहीतरी मागा. काही नको. सुदामदेव एकदा कृष्णाकडे बघतो, एकदा गुरुजींकडे बघतो. हा उद्योग किती वेळ चालणार? 7:15 होऊन गेले. म्हणून सुदामदेवानं हळूच मागल्या पावली, असं म्हणतात तसं बाहेर आले. पूर्ण त्या गल्लीला प्रदक्षिणा घातली. मागच्या दारानं, बागेच्या दारानं आतमध्ये गेले, उद्यानाच्या जिथे झाडी फुलं वगैरे लावली तिथून. आणि स्वयंपाकघरात गेले. सांदीपनींच्या पत्नीला, म्हणजे त्यांना आईसाहेब म्हणायची पद्धत आहे, गुरुजींच्या पत्नीला, गुरुच्या पत्नीला आईसाहेब म्हणावं. असं नाही म्हणायचं गुरुजी तुमची बायको भेटली परवा बाजारात, असं कधी म्हणायचं नसतं. आईसाहेब आम्ही निघालो, आम्हाला निरोप द्यायला नाही येणार. आले रे. आईसाहेब कृष्ण म्हणतोय की तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा मागा. नेहमीप्रमाणे गुरुजी काही नको काही नको म्हणतायत. माझं ऐकाल का तुम्ही? आता कल्पना करा, त्या भेंडी चिरतायत. विडी बंद करून ठेवली, हात धुतले, परळामध्ये पाणी होतं त्यात हात धुतले. बाळा काय माझे यजमान बरोबरच बोलतायत, गुरुजी बरोबरच बोलतायत, काही मागायचं नसतं. ते सगळं मला माहिती आहे, पण तरी माझा आहे का तुम्ही? तुमचा 7 वर्षाचा मुलगा समुद्रामध्ये बुडून मरण पावला ना, तो कृष्णाकडे गुरुदक्षिणा म्हणून मागून घ्या. एकदम डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं हो त्यांच्या. असं गालावर त्याच्या असं केलं. सांदीपनीच्या पत्नीने असं केलं. सुदामदादा, सुदामा ब्राह्मणाला शोभेल असा आहेस. ब्राह्मण असाच पाहिजे, नेहमी समाजाचं कल्याण चिंतणारा. जा बाळा जा. अशी मेलेली माणसं परत येत नसतात. सुदामदेव म्हणाला मेलेली माणसं परत येत नसतात, हा तुमचा अनुभव आहे. मेलेली माणसं परत येत नसतात, हा माझाही अनुभव आहे. पण कृष्णाची केस स्पेशल आहे. माझं ऐका, एकदा मागून तर बघा. आता नाही म्हणाल, बर जा जा तू, बघते मी काय. सुदामदेव परत सगळ्या गल्लीला प्रदक्षिणा घालून असा आला आणि शेजारी येऊन पुन्हा उभा राहिला. कृष्णांच्या शेजारी, जणू आपण काही केलंच नाही. RSS. इतक्यात आईसाहेब आल्या. आईसाहेबांना नमस्कार केला. आईसाहेब आम्ही निघालो, काहीतरी मागा तुम्ही, तुम्ही तरी मागा. कृष्णा, पत्नी तिलाच म्हणतात जिला पतीपेक्षा वेगळं मत द्यायची सोय असून सुद्धा ती पतीपेक्षा वेगळी नसते, तिलाच पत्नी म्हणतात. बरं, स्त्री पुरुष समान हक्क हे कधी शक्य आहे? 2 वेगळे असतील तर. हो, वाल्मिकी रामायणात एक श्लोक येतो. समारोपाच्या वेळेला सीतामाईंच्या मनात आलं की गळ्यातला हार आपण देऊन टाकावं कोणाला तरी. ती काही बोलली नाही, तिनं फक्त रामांकडे पाहिलं. ती एकही वाक्य बोलली नाही, नुसतं असं पाहिलं. तिच्या मनातलं रामारायांनी ओळखलं. प्रदेही सुभगे हार यदि तुष्टोसी भामिनी. हे प्रिये, तू जर एखाद्यावर संतुष्ट असतील तर तुझ्या गळ्यातला हार तू देऊ शकतेस, नवरत्नांचा कंठा. कसं काय ओळखलं? आमचे गुरुजी म्हणाले ते खरे पती पत्नी होते. मला काय माहिती तुम्ही ऐन वेळेला असं म्हणणार. असेच आहात बावळट तुम्ही, विसरलात ना पाकिट? कशाला तुमच्याशी लग्न केलं? तो रमेश कॉलेजमध्ये मागं लागला होता, तुम्ही राहिले कारकुंडे. असं जी म्हणते त्याकरता आपण स्वतंत्र सप्ताह ठेवूया. गंमत सोडून द्या, बोलण्याचा भाव लक्षात घ्याल. पती पत्नी याचा अर्थ एकमेकांच्या मध्ये त्यांच्या विचारांचं समर्पण झालेलं असलं पाहिजे, अशी भारतीय संस्कृती आहे, लक्षात घ्या. माझं कसं काय वेगळं मत असेल कृष्णा? त्यांचं मत तेच माझं मत, माझं मत ते त्यांचं मत. सांदीपनी म्हणाले असं काही माझं काही, म्हणजे लक्षात घ्याल हे नवऱ्याचं कंपल्शन नाही बरं, हे शास्त्राचं आहे.
नवरा काहीच म्हणत नाही, यू आर फ्री. तिनं विनंती केली, मी मागितली एक गोष्ट तर चालेल जी तुम्हालाही आनंद देणारी आहे. निश्चित चालेल. कृष्णा, आता तू, सुदामा, बलराम तिघजण निघून गेलात ना की आमच्या पहिल्या हाकेला ओढ देणारा एकही मुलगा इथं नसेल. काही वर्षापूर्वी माझा 7 वर्षाचा छोटा मुलगा समुद्रात बुडून मरण पावला. तो मला गुरुदक्षिणा म्हणून परत आणून देशील? कृष्णाने असा आपल्या उपरण्यातनं हात बाहेर काढला आणि सुदामदेवाला जोरात चिमटा घेतला. या करताच गेला होतास ना हात? या करताच आत गेला होतास की नाही सांग? सुदामदेव म्हणला, हो तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. माझा आधी हाडण कातडे काही कशाला चिमटा घेतोस? सुदामदेवाला माहिती आहे की कृष्ण असा आहे की जिथे नाही हा शब्द नाही. दादाची आज्ञा घेतली आणि समुद्रामध्ये शंखासुराला ठार मारलं. तिथे नाही मुलगा मिळाला. संयमनी नगरीमध्ये दक्षिण दिशेपासून नैऋत्येकडं साधारण 11.5 अंशावरती एक नगरी आहे, तिचं नाव संयमनी नगरी. यमाची. चंद्रलोकाच्या पलीकडे आहे. चंद्रलोकाच्या अलीकडे एक लोक आहे, त्याचं नाव चित्रगुप्त, म्हणजे गुप्त चित्र. त्याच्या पलीकडे संयमनी नगरी आहे. हे सगळं फिजिक्स इथं आहे बरं का. हे सगळं आकाशामध्ये तरंगणारी नगर आहे ती. जसं आपले पृथ्वी पण आकाशातच तरंगते की नाही. इथे भगवान जाऊन पोहोचले. यमाची गडबड उडाली. बॉस आले. धावपळ करत त्यानं पाद्यपूजा मांडली. कृष्णाने सांगितलं, पाद्यपूजा होईपर्यंत ह्या नंबरचा जीव शोधा. हे कार्ड आलंय का तुमच्याकडे जिओचं? परवाच फोन हरवलेला आहे. यमानी सांगितलं, होय. मग तो परत द्या. आणि कृष्णाने पंचमहाभूतांना विचारलं, कसा देह होता हो त्याचा? ते म्हणले, तसा तयार करून देऊ द्या. तसा पंचमहाभूतांनी देह तयार करून दिला. भगवंतांनी ते कार्ड इन्सर्ट केलं, ॲक्टिवेट. अगदी असं लक्षात ठेवाल, देह म्हणजे मोबाईल सारखा आहे, सिम कार्ड म्हणजे जीवासारखा आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा दृष्टांत लागू पडतो. आणि म्हणून नवीन देह, नवीन मोबाईलमध्ये सुद्धा त्या कार्डात जे नंबर आहेत ते येतात की नाही. व्हायरस सुद्धा येतात कार्डात गेले असतील तर. गंमत सोडून देऊया. या पद्धतीने भगवंतानी हा मुलगा आणून दिला. अशी गुरुदक्षिणा यापूर्वी कुणीही दिली नव्हती. तो असल्यामुळं पुन्हा देऊ शकतो. म्हणून मी इथं नेहमी न भूतो म्हणतो, न भविष्यती म्हणत नाही. कारण तो काही करू शकतो. पुन्हा आला कल्की रूपात तर काय काय करेल, काय लिहिला माहिती आपल्याला. संदीपनी म्हणाले, बलराम दादा तुझी पण गुरुदक्षिणा याच्यात आली कृष्णाने दिलेल्यात. सुदामा तू काय देणार? सुदामदेव म्हणला, मागाल ते. कृष्णाने पुन्हा चिमटा काढला. अरे कुणाच्या भरोश्यावर बोलतो? आहे काय घरी? तुझ्याच. काय फुकट नाव घेतोय तुझं? बघा, चांदीच्या पादुका पाहिजेत. कृष्णा चांदीच्या पादुका काढ. कृष्णाला माहिती यातली तोळाभर चांदी हा आपल्या घरी नेणार नाही आहे. आणि असं गुरुदक्षिणा देऊन ही सगळी मंडळी निघाली. शुकदेव सांगतात, राजा काय त्या ब्राह्मणाचं प्रेम रे कृष्णावर. कृष्णाचंही किती प्रेम. उराउरी भेटले. बलराम दादाला आलिंगन दिलं त्यानं. या गरीब ब्राह्मणाला कृष्णाने आलिंगन दिलं. हात जोडले सुदामदादांना. प्रश्न विचारला, कृष्णा मला कधी विसरू नकोस. तुझ्या राज्यकारभारात तू खूप मोठा आहेस, मी गरीब आहे, मला विसरू नकोस. प्रभू म्हणाले, प्रेम आणि विस्मरण एका ठिकाणी कधीच नसतं. कधी भेटायचं सुदामदेवा? सुदामदादा म्हणतो, जीवानी ब्रह्माला कधी भेटायचं हे जीवानी ठरवायचं नसतं, ते ब्रह्मानी ठरवायचं असतं. ब्रह्मतत्व तू आहेस. कृष्णस्तु भगवान स्वयं. योग्य त्यावेळेला भेटू. शक्यतो उद्या सकाळी 10च्या दरम्यान भेटू. कृष्ण आले आणि आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, जरासंध सातत्याने स्वारी करतो आणि बेचिराग करतो मथुरा. तो उग्रसेन कशी तरी ती उभी करतो. हा पुन्हा येतो. तो कृष्णाला शोधायला येतोय. कारण जरासंधाच्या 2 मुली या कंसाच्या पत्नी आहेत. अस्ती आणि प्राप्ती त्यांची नावं आहेत. कृष्णाने ताबडतोब एक गोष्ट केली. पहिली गोष्ट,
पूर्ण मथुरेला भिंत बांधून घेतली. दुसरी, प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला मिलिटरीचं लष्करी शिक्षण कंपल्सरी केलं. प्रत्येक मुलीला शस्त्र चालवता आली पाहिजेत. पूर्वी सगळ्या स्त्रिया शिकलेल्या होत्या, लक्षात ठेवाल. गेल्या 1500 वर्षामध्ये स्त्रियांच्यावर बंधन आली आहेत. पूर्वी कोणतंही बंधन नव्हतं. गेल्या लाखो वर्षातला इतिहास पुसू नका. बरं, गेल्या 1500 वर्षात का बंधन आली आहेत? परदेशी लोक आल्यानंतर ते आपल्या स्त्रियांना आणि सोन्याला 2 गोष्टींना पळवून न्यायला लागले म्हणून. समर्थांनी वर्णन केलंय, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखा जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल भोगोनी मेल्या. म्हणून आपल्याकडे स्त्रियांवर बंधनं आली आहेत गेल्या 1,500-2,000 वर्षामध्ये. कारण या परदेशी लोकांचं आपल्यावर कशाला प्रेम असेल? भारतीय स्त्री ही गुलाम म्हणून विकायला योग्य आहे अशा अर्थाची मानसिकता असणारे हे परकीय लोक आले म्हणून आपल्याकडे 7च्या आत घरात. हा काय डासांकरता नियम नाही आहे. हे का बोलतोय माहितीये का? स्त्रियांना वंचित ठेवण्यात आले. बरोबर आहे. हे कधीचाही विचार करा. गेल्या लाखो वर्ष स्त्रिया इतक्या शिकलेल्या होत्या. अरे, शुक्ल नावाचा जो यजुर्वेद आहे, वास्तविक यजुर्वेद एकच आहे पण कृष्ण आणि शुक्ल, वैशंपायनाने सांगितलेला तो कृष्ण यजुर्वेद, त्याला कृष्णाचं नंतर नाव दिलंय पण तो यजुर्वेद होता. पण तो सगळा परत देऊन सूर्याकडे शिकले याज्ञवल्क्य. आणि परत आल्यावर मी वेद शिकलोय तो ऐका म्हणाले. खूप परीक्षा झाल्यात त्यांच्या. त्यातली लास्ट एक्झाम विदुला नावाच्या एका वैदिक स्त्रीनं घेतली आहे आणि तिनं रिमार्क दिला, येस दिस इज यजुर्वेद. इतक्या म्हणजे परीक्षा घेण्या इतक्या शिकलेल्या होत्या. असो, मला आता मुद्दा हा सांगायचा आहे की संस्कृतीबद्दल ही शाळेत कुठेही माहिती दिली जात नाही. म्हणून माहिती पाहिजे की शिकलेल्या होत्या. सत्यभामा नावाची मुलगी शिकली आहे, याच भगवंताच्या स्कूलमध्ये शिकली. इतकी चांगली शिकली की पुढं कृष्णांची लग्न झाल्यानंतर ती युद्धाला जाते आणि ती म्हणते कृष्णाला, अरे काय युद्ध करताय, बसा जरा इकडे, मी युद्ध करतोय. आणि तिनं पहाटपर्यंत युद्ध केलं होतं त्या मूर नावाच्या राक्षसाशी नरकासूर प्रकरणात. इतकी उत्तम योद्धा आहे ती. तो कृष्ण विचार करता, आता हिच्या तावडीतनं काही वाचत नाही, हा मेला. तो अर्ध मेलेला झालेला. हा कृष्णाने सांगते, आता कृष्णा प्रभो तुम्ही युद्ध करा आणि नीट करा, मी सांगितलं असं करायचं असतं युद्ध. ही कथा उद्या बघू आपण. इतक्या शिकलेल्या होत्या. आणि यावेळेला जरासंधाला कळलं की कृष्ण आलाय, कृष्णानं आक्रमण केलं कृष्णावरती. उग्रसेन लगेच जिरेटोप वगैरे घालायला लागला. बलराम म्हणले, कुठं निघालात आजोबा? युद्धाला निघालो म्हणले. तुम्ही टीव्ही बघा, आम्ही दोघं आलोच, तुम्ही इथेच थांबा. आणि हे दोघं जण नगराच्या बाहेर जातात आणि 23 अक्षोहिणी, एक अक्षोहिणी म्हणजे साधारण 39 lakhs. म्हणजे त्यात पदाती किती, घोडेस्वार किती, हत्ती किती, हे सगळं ठरलेलं आहे. एवढ्या सगळ्या लोकांना ठार मारतात भगवंत. त्यांचे सगळे दागिने बिगिने आपल्या तिजोरीत जमा करतात, त्यांची योग्य विल्हेवाट लावतात. जरासंध रथ तुटला म्हणून चालत परत जायला निघतो बिहारला. तो बिहारचा मगधाचा राजा होता. 1 झालं 2 17 वेळा त्या जरासंधाला परत लावलाय त्यांनी. बलराम म्हणला, हा काय खेळ चाललाय कृष्णा? काय तू जरासंधाला का मारत नाहीयेस? तो दरवेळेला नवीन नवीन लोक घेऊन येतो तुला मारामारी करतो. कृष्ण म्हणले, हा अवतार आपला कशा करताय? दुष्टांच्या निर्दाला करताय की नाही? हो. मग दुष्ट शोधायला मी कुठं जाऊ? मी तो शोधून आणतो, मला येतंय, हा मार आता आहे ना, मी त्यांना मारतो. पण एकदा मात्र असं झालं की या जरासंधानं कालयवन नावाच्या महाभयंकर दैत्याशी युती केली, आघाडी केली. काय ते केलं. आणि कालयवनाला बघितल्यावर मात्र भगवान पळत सुटले. भगवंताचा सारथी आहे, त्याचं नाव दारुक. दारुक म्हणला, देवा पळायचं असेल तर रथातनं पळा, असे किती वेळ पळणार आहात तुम्ही? तो रथातनं मागे लागेल. म्हणले, अरे खरंच की माझ्या लक्षात नाही आलं, रिव्हर्समध्ये गे रथ. बरं, यांच्या बाजूला 2च रथ आहेत, बलराम आणि कृष्ण. बलरामाने बाकीची सेना संपवली, कृष्ण मात्र पळून निघाले आणि कालयवन त्यांच्या मागे लागला. आता मागे लागल्यानंतर भगवान वळण आले की दारुकाला सांगतात, दारुका थांब जरा,
तो म्हणला का पळून चाललो ना आपण. हो, त्याला कळलं पाहिजे ना आपण कुठं पळून गेलो. बरं, याला माहिती आहे आपला मालक कसा आहे, त्यामुळे तो प्रश्न विचारत नाही. अहो, त्याला त्याच्या त्या म्हणजे मथुरेतनं हैदराबादपर्यंत नेलंय, वळण आलं की थांबायचं. बरं, त्याच्या टाळक्यात काही येत नाही की पळणारा मनुष्य कधी वाटेत थांबतो का? ते काय बुवाला जेवायला बोलवायचे का? मला जेवायला बोलवायला एक जण आले, बुवा माझ्या स्कूटरवरती तुम्ही तिघंजण रिक्षा करा. रिक्षात बसलो, रिक्षावाल्याला सांगितलं बुवा या स्कूटरच्या मागं जायचं आहे. आता त्या स्कूटरवाल्याची जबाबदारी की नाही वळण आल्यावर थांबणं. तो करून निघून गेला. निळी स्कूटर आम्ही निळी स्कूटर खूप असतात. अहो, दुपारी 12 वाजता त्या निळ्या स्कूटर दुसरीच निळी स्कूटर आम्ही स्मशानात जाऊन पोचलो दुपारी 12 वाजता. पहिल्या दिवशी तुम्ही आला तर आम्हाला ते कालयवनच आठवत होतं. आमची अवस्था कालयवनासारखी नको म्हणलं. म्हणून कृष्ण काय करतात, हा येईपर्यंत थांबतात. मुद्दा लक्षात घ्याल, मी विनोदानं बोललो तरी भगवंतानी आपल्या शत्रूच्या दुर्गुणांचा, अहंकाराचाच बऱ्याचदा उपयोग करून घेतला आणि त्याला संपवलाय. आणि त्याला तिथून कुठपर्यंत नेला, हैदराबाद जवळ धौलपूर नावाचं गाव आहे, तिथे एक गुहा आहे, तिथपर्यंत नेला. भगवान रथातनं खाली उतरले, याला म्हणले मी इकडे चाललोय. आणि एका गुहेत शिरले, तो बघतोय ना बघतायत. मग त्याला शेवटपर्यंत अक्कल नाही आली. हो, अहंकारी माणसाला जरा अक्कल कमी असते, किंवा असं म्हणा अक्कल कमी असते त्यालाच अहंकार होतो. शहाणी माणसं नेहमी अपग्रेड व्हायचा विचार करतात. तो आतमध्ये शिरलेला पाहिला. बरं, आतमध्ये गेले, आतमध्ये एक जण झोपलेला पाहिला. भगवंताने आपल्या अंगावरचा शेला काढला, छानपैकी शाल काढली आणि त्याच्या अंगावर टाकला आणि कोपऱ्यात जाऊन अंधारात उभा राहिला. अंधारात उभा राहिल्यावर दिसणारच नाही तो. आता तो आला, त्याला वाटलं दमून झोपलाय वाटतं, त्याने इतक्या जोरात पेकाटात लाथ घातली त्याला. तो उठल्यावर किती संतापला असेल विचार करा. आपल्याला जर प्रवचन कीर्तनात झोप आली जरा आणि शेजाऱ्यानं जोरात जय जयकार केला तर काय राग येतो त्याचा. कानफाटा देवशी वाटते की नाही. मला इतकी चांगली झोप आली, तू जय इतक्या जोरात हळू म्हणते जरा जय म्हणलं. तो जो उठून बसला त्याच्या डोळ्यातनं अग्नीचे किरण निघाले आणि याची 3 चिमट्या राग झाली. कालयवनाला ब्रह्मदेवाचा वर होता की त्याच्यावर कुठल्या शस्त्रास्त्राचा प्रभाव होणार नाही. आणि हा झोपला होता मुचकुंद, त्याला असा वर होता भगवान महाविष्णूंचा, याला जो उठवेल तो त्याच्या डोळ्यातनं निघालेल्या निखाऱ्याच्या किरणाने मरून जाईल. भगवंतानी बाकी काही नाही केलं, याच्यासमोर त्याला आणून उभा केला, आपण बाजूला. याला म्हणतात कृष्णनीती. हुंब्यासी हुंबा आणून द्यावा, टोणप्यासी टोणपा आणावा, लवंदा पुढे उभा करावा दुसरा लवंद. जैसाच जैसा भेटे तेव्हा मज्जालसी थाटे, इतुके होते परी धनी कोठे दृष्टीस न पडे. राजकारण उदंड करावे परी ते कळोची न द्यावे, परपीडेवरी नसावे अंतःकरण. भगवंताचा स्वतःचा स्वार्थ काही नाही आहे, जग सुखी व्हावं एवढाच असला तर स्वार्थ आहे. आता तो मुचकुंद डोळे चालतो. बरं, त्याला काहीच कल्पना नाही हे काय होतंय, अचानक घडलं सगळं. त्यांनी डोळे उघडून तिकडे तिकडे बघितलं, इतक्यात कृष्ण पुढे उभे आले. 4 बाहू धारण केलेत प्रभूंनी. श्री भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि आशीर्वाद दिला. सांगितलं, मुचकुंदा मी तुला त्रेतायुगामध्ये वर दिला होता तो हा माझा अवतार सुरू आहे, विष्णुरूप तुला दर्शन देईल तो मी. आशीर्वाद देतो. मुचकुंद यानंतर निघून गेलाय कुठे, तीर्थयात्रेला. यानंतर उद्धवाची कथा येते. उद्धव हा भगवंताचा ज्ञानी भक्त आहे, पण त्याला भावविभोरता कमी होती, भाविकता कमी होती आणि ज्ञानप्रधानता जास्त होती. म्हणजे इंटेलेक्च्युअल आणि इमोशनल असे 2 स्वभाव असतात बघा. तसा हा हायली इंटेलेक्च्युअल होता, अत्यंत तार्किक. भगवान म्हणले चांगलंच आहे ते, पण इमोशनल नसावंच का. म्हणून प्रभूंनी ते कळाय करता गोपींकडे पाठवून दिलाय. इतके दिवस उद्धव हा पूर्ण होता, पण गोपींकडे आल्यानंतर तो परिपूर्ण झाला. बरं, फार सुंदर कथा आहे, मी ती कथा सांगणार नाही, नाही तर विवाहाचं काय करायचं. माझे गुरुजी सांगतात, भगवंताचे 2
प्रिय मित्र आहेत. एक आहे अर्जुन आणि एक आहे उद्धव. अर्जुनाला ज्ञानाची ॲलर्जी होती. तो म्हटलं ते ज्ञान बी मला भानगड काही नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईसे करी. भगवान म्हटले चालणार नाही. ज्ञान आणि भक्ती हेच माझं परिपूर्ण स्वरूप आहे, म्हणून तुला भक्ती आहेच आहे, ज्ञान कळलं पाहिजे, म्हणून त्याला गीता सांगितली. गीता म्हणजे ज्ञानाचा ग्रंथ आहे. बरं, अर्जुनाला काय सांगितलं? गीता. आणि उद्धवाला पुढे 11व्या स्कंदात सांगितलं भागवत. भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे. त्याला भक्तीची ॲलर्जी होती, म्हणून आपल्याला कशाची ॲलर्जी आहे? आपण दोन्ही ऐकावं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. दोन्ही ऐकावं तरी काही फरक पडतो असं नाही. गीता नावाची मुलगी म्हणजे टू व्हीलरवर चालली होती आणि ते मोठा ट्रक चालवता इतक्यात एक गाढव आलं आणि त्या गाढवामुळं ती गीता त्या ट्रकाखाली जायची वाचली. तेव्हापासून म्हण पडली. तिला इतकं बरं वाटलं त्या गाढवाबद्दल. तिनं घरी आल्यावर आपले मिस्टर जे होते त्यांचं नाव हरी, त्यांना सांगितलं ऐकलात का, तुम्ही एक काम करा, त्या गाढवाला घरी घेऊन या, मला त्याची पूजा करायची, त्याच्यामुळं मी वाचले. हे गाढव काही घरी यायला तयार होईना. शेवटी त्यानं पाय धरले, चल बाबा. तेव्हापासून म्हण पडली, आडला हरी. त्या गाढवाचं स्वागत करून त्याला गुळ ठेवला म्हणे. ते गाढव काही गुळ काही ना म्हणे. जगद्गुरु व्हॉट्सॲप महाराज की जय. दोन्ही ऐकावं. हसून घ्या, खळखळून. एक सांगू का मी आपल्याला, तब्येत चांगली राहण्याचं मर्म आपल्या हसण्यात आहे. बरं, मी विनोद करतोय असं समजू नका. एकपट खावं, दुप्पट पाणी प्यावं, तिप्पट फिरावं आणि चौपट हसावं. हसली तरी माणसं अरे जरा हा करून हसा ना. मी एक प्रश्न विचारू का आपल्याला? बाकी सगळं भागवत राहू दे, आपण कधी दम लागेपर्यंत हसता का? दम लागला पाहिजे. अजून टॅक्स नाही बसवला हसण्यावर. खळखळून हसा भगवंताकरता. खळखळून हसणं सुद्धा परमार्थ आहे आणि खळखळून रडा तो सुद्धा परमार्थ आहे. हसणं आणि रडणं एवढीच तर आपली भाषा आहे. काही काही गोष्टी पक्क्या करून टाका, नाही तर काय होतं माहिती आहे का, लोकांना त्यांना वाटतं प्रवचन कीर्तनात म्हणजे अगदी गंभीरच बसलं पाहिजे. इथून आत आले प्रवचनाला लोक की इतके गंभीर चेहरे करून बसतात. काही काही लोकांच्या कपाळावर तर पाटी असते, कळवण्यास. आपण तुकोबा वाचा, ज्ञानोबा वाचा, समर्थ वाचा, कितीतरी हास्याचे प्रसंग. समर्थांचा एक समाज फक्त हास्य करतात, त्याचं नाव आहे निद्रा निरूपण. झोपलेल्या लोकांचे फोटो काढलेत त्यांनी. एकाची मुंडाशी गडबडली, एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश. कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती, कोणी एकते वच कोणी पाहती एकीकडे. कोण घोरतात, घोरण्याचे प्रकार दिलेत त्यांनी. काही लोक आरोही घोरतात. आरोह याचा अर्थ खालून वर जाणे, गिर्यारोहण, अश्वारोहण. इकडे सा सारे गा मा पा धा नी सा, असे काही लोक. काही लोक आरोही करतात. आणि घोरणारे दोघं जण तुम्ही एका खोलीत झोपवा, ते कधीही बरोबर घोरत नाही. ते एकमेकांना साथ प्रतिसाद देतात. एक म्हणतो काय म्हणतात, दुसरा म्हणतो काही नाही. समर्थांनी हे समाज गंमत म्हणून लिहिलेत का? काहीतरी त्यांचा हेतू आहे. अरे कुठेतरी मोकळे व्हावं. किती रिझर्व म्हणून ते कोलेस्टेरॉल वाढतं. मध्यंतरी एक लेख आला होता, स्त्रियांना हार्ट अटॅक येत नाही, असा मोठा त्याचं टायटल होतं. आमचे मित्र म्हणले बुवा का तुम्हाला माहिती आहे? म्हटलं माहिती आहे मला. कारण त्याचं काय, त्यांच्यामुळं पुरुषांना येतो. ते नाही कारण म्हणाले. स्त्रिया हसताना अजिबात कंजूषपणा करत नाहीत.
पुरुष हा अहंकाराचं प्रतीक आहे, हसला तरी जरा एवढंच असतो. स्त्रिया रडायची वेळ आली ती सुद्धा खळखळून रडतात बघा. संशोधन आहे हे, मी विनोदानं बोललोच असलं तरी मुद्दा लक्षात घ्याल. मी हे सगळं का सांगतोय, अशा पद्धतीने आपण दोन्ही ऐकावं. काय ऐकावं? गीता पण ऐकावी आणि भागवतही ऐकावं. बरं, उद्धवाचं कल्याण, उद्धव हा फार महान आहे बरं. आणि या उद्धवाच्या कल्याणानंतर तो गोकुळातून जेव्हा परत आला त्यानंतर भगवंतांनी एक अलौकिक लीला केली. मथुरेमध्ये सातत्यानं जरासंध येऊन कोसळतोय म्हणून नगरीमध्ये सुवर्णाच्या द्वीपाचं, सुवर्णाच्या नगरीचं निर्माण केलं. तिचं नाव द्वारका. राम आणि कृष्ण दोघं पोहत 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 गेले. राम म्हणजे बलराम. आणि पोहत पोहत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे आजूबाजूला सगळा समुद्र आहे, तो भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरती बाकी सगळा समुद्र आहे तो खारा आहे, पण आतलं पाणी मात्र गोड आहे. इथे कुठलीही अशी वनस्पती नाही जी माणसाला चालत नाही. अरे किती छान व्यवस्था आहे. आणि विश्वकर्म्याला सांगितलं सगळं उत्तम असं पाहिजे आपल्याला, अशा प्रकारे कौलं बसव. सोन्याची कौलं, सोन्याच्या विटा. जसं लंका सोन्याची आहे ना, तशी द्वारका सोन्याची आहे असं वर्णन केलंय. आणि सगळ्या मथुरेतल्या लोकांना टाऊन प्लॅनिंग म्हणतात असतो. इकडून तिकडं हलवलं, तिथे असे नगरी वसवली. मधून वाहती मार्ग समांतर. अयोध्येचं वर्णन आहे तेच द्वारकेचं आहे. अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी घरी अंतरी. अशी सुंदर द्वारिका निर्माण केली. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये विदर्भात एक खळबळ उडाली. काय खळबळ? विदर्भाचा राजा त्यावेळेचा आहे, त्याचं नाव भीष्मक. विदर्भ देश का भूपती भीष्मक, विदर्भ देश का भूपती भीष्मक, विदर्भ देश का भूपती भीष्मक. नाव भीष्मक. जैसा पुरंदर सुरमो, जैसा पुरंदर सुरमो, विदर्भ देश का भूपती भीष्मक, विदर्भ देश का. कसा होता हा? ज्याप्रमाणे देवांच्या मध्ये देवेंद्र, तसा हा जणू विदर्भातला देवेंद्रच होता दुसरा. नागपूरचा आपला कोंडिणपूरचा. भाग्यवंत बडा पुण्यशील नृपा, भाग्यवंत बडा पुण्यशील नृपा, भाग्यवंत बडा पुण्य. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. या निमित्तानं त्यांची आठवण. भाग्यवंत बड़ा पुण्यशील नृप, रहता कुंडिनपुर मोरा. साधोजी राजा राम, साधोजी राजा, साधोजी राजा.
राम भोज. विदर्भाची राजधानी कुंडिणपूर. या कुंडिणपूरला राहणारा हा भीष्मक नावाचा राजा, त्याला 5 मुलं आणि 1 मुलगी होती. राजासीत भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान. तस्या भवान पंचपुत्रः कन्येका च वरानना. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरः रुक्मकेशो रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. रुक्मी थोरला मुलगा, त्याचं नाव रुक्मी. रुक्म याचा अर्थ सोनं. सोन्याला 100 नावं आहेत अमरकोशामध्ये, फक्त सोन्याला. म्हणून भाषा श्रीमंत बरं का आपली. आणि प्रत्येकाचं निरुक्त आहे. रुक्म का म्हणायचं, तनिष्क का म्हणायचं, कनिष्क का म्हणायचं, हेम का म्हणायचं, सुवर्ण का म्हणायचं, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. रुक्मी रुक्मरज रुक्मग्रजो, अग्रज म्हणजे थोरला. रुक्मरथो, त्याचा रथ सोन्याचा. रुक्मकेशी, केस सोन्याचे. रुक्ममाली, माळ सोन्याची. रुक्मबाहू म्हणजे बाहू सोन्याचे, कल्पना आहे. आणि रुक्मिणी, हृदय सोन्याचं, सोनिया. इथलं सांगतोय. खरंच तशी होती. जी प्रिय झाली सर्वाहुनी, जिचे नाम ठेविले रुक्मिणी. आणि अशी मुलगी वयामध्ये आली. आपण पहिल्याच दिवशी आर्या पाहिली. उपवर कन्या होता पितयाच्या, काळजास कातरते. कातर सासर सागर जाय कशी पार हे चिका. सासर रूपी सागर कशी तरुण पलीकडे जाईल ती, सासर कसं जिंकेल ती, अशी भीती वाटते ना सगळं होईपर्यंत व्यवस्थित. आणि असंच भीष्मकाला वाटायचं. राजा होता पण तरी त्याला मुलीची काळजी हो. असं नाही की गरीबाला असते आणि श्रीमंताला, सगळ्यांना काळजी असते. इतक्यात त्यांच्याकडे अचानक एक ब्राह्मणांची टीम आली. त्यांचा मुख्य होता कल्याण कीर्ती नावाचा ब्राह्मण. तेथे आला ब्राह्मण कीर्ती नामा, राये तया शीघ्र केले प्रणामा. सत्कारुनी आसनी बैसविले, विप्रा समाधान बहुत झाले. गोपाल कृष्ण भगवान की. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा तो ब्राह्मण. पूर्वीच्या काळी सज्जन ब्राह्मण, गायत्री करणारे, जपजाप्य करणारे, तपश्चर्या करणारे यांचं नेहमी मोठ्या लोकांकडे आगमन होत असे आणि सगळ्यांकडे त्यांचं स्वागत होत असे. कारण सज्जन आपल्या घरी आला आणि त्याच्या पायावरचं पाणी आपल्या घरात सांडलं की आपलं सगळी पातकं नाहीशी होतात बरं का. म्हणून अधिकार संपन्न लोकांची पाद्यपूजा घरी करत चला असं मी आग्रहानं सांगतो. करून घेतो मी पाद्यपूजा. लोक माझी नव्हे, मी सामान्य आहे. पण गुरुजी आले की मी म्हणणार त्यांच्या पायावर पाणी घाला. कारण त्यांनी केलेली उपासना जपजाप्य आहे ना, ते पाणी आपल्या घरात सांडल्याबरोबर पवित्रता येते. थोडं हक्कानी जे माझं ऐकतात किंवा एक मी ज्यांना आपलं मानतो त्यांना सांगतो ना हे करा. कोकणातून आमचे राजू गुरुजी इथं तबल्याला बसले आहेत, पण ते गुरुजी आहेत. पूर्ण वेद म्हटला आहे त्यांनी, सगळी संहिता म्हटली. आले सकाळी, आले रात्री बसून, इथे यायच्या दिवशी सकाळी आले. मग त्यांना म्हटलं गप्प बसू नका, छान आवर्तन करा. मग त्यांनी आमच्याकडं पवमानाचं आवर्तन केलं घरात बसून बरं का. 2-3 तास त्यांचा उद्गार झाला पाहिजे. मी फक्त आपल्याला सांगतोय असं नाही आहे, मी हे स्वतः करायला पाहिजे आणि मग मी सांगायचा अधिकारी आहे. आता गेल्यावर सुद्धा यांना आज कालच सांगून ठेवलेलं जात हे निघून जातील रत्नागिरीला, पण ह्यांचा दुपारपर्यंत निवास आहे. म्हटलं काय ते ठरवा. मी त्यांनाच सांगितलं, त्यांना काय ते अनुष्ठान सांगून ठेवा. अमावस्या आणायचे तर घरात एक अनुष्ठान होऊ द्या. सातत्यानं हे करीत चला करणारे लोक आहेत. घरावरती एक वेगळी कृपा राहते वेदांची, शास्त्रांची. तसं या भीष्मकानं केलं असं वर्णन चाललंय की इतकेच चांगले आले, त्यांच्या पायावर पाणी घातलं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या कल्याण कीर्तीच्या एक गोष्ट लक्षात आली की राजाकडं सगळं व्यवस्थित आहे. 8 दिवस झाले आम्ही सगळं विदर्भ फिरतोय, सगळेच व्यवस्थित आनंदात आहे. पण राजाला काहीतरी टेन्शन आहे. पटकन कळावं म्हणून हा शब्द वापरला. काहीतरी ताण आहे. तसा मला आपल्याही चेहऱ्यावर ताण दिसतोय. बुवाचं प्रवचन लवकर वेळेवर संपल का नाही? काळजी करू नका, 8:30 पावणे 9ला 100% आरती आहे. असं आहे, संपायची खात्री दिली ना की बसायचा धीर राहतो. म्हणले चालेल, निश्चिंतपणानं बसावून घरी जाऊन करताय काय, बसा थोडा वेळ. बोलण्याचा भाव असा
की असा तो कल्याण कीर्ती विचारतो, राजा तुझा चेहरा पडलाय का, काहीतरी तुला ताण आहे आतमध्ये, बोल. त्याने सांगितलं, माझ्या उजव्या हाताला बसलेली माझी मुलगी रुक्मिणी देवी तिथे बसले होत्या. 15, 16, 17 वर्षाचं वय, सुंदर हो. काय रुक्मिणीचं वर्णन केलंय, किती सुंदर होती ती. तिला पाहायला जे लोक यायचे ते सांगायचे, हिचा नवरा नाही, हिचा दास सुद्धा व्हायची आमची लायकी नाही, नको, आम्ही जातो परत. आणि हिला आणून राज्यावर ठेवलं ना, राज्यामध्ये ठेवलं तर राज्यावरती शेजारच्या लोकांचं आक्रमण होऊन हिचं रक्षण करता करता आम्ही मारायचो. सौंदर्य रत्नसाचे गरीबाच्या गृहीन शोभते देवा. आमच्यामध्ये नाही सामर्थ्य हिचं रक्षण करण्याचं, म्हणून परत जातात. आणि लग्न ठरत नाही तिचं. जसं कमी शिकल्या मुलींना तरी लग्न ठरत नाही, तसं जास्त अति शिकल्या तरी लग्न ठरत नाही. कारण त्यापेक्षा जास्त शिकलेलं पाहिजे हो. हां, आता ही इतकी शिकली आणि त्याला येण भरू दिला, कसं झालं. म्हणून हिच्या लग्नाची आम्हाला काळजी आहे. का हो म्हणले, कीर्ती नावाच्या ब्राह्मणाला, कल्याण कीर्ती नावाच्या ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, आहे का एखादं ठिकाण. आम्हालाही विचारतात लोक, बुवा तुम्ही अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचनाला जाता, आहे का योग्य ठिकाण. आधी विचारतात तुमचं झालंय ना, नाही तर हा आपलंच नाव पुढं करायचा. मोठी यादी दिली त्यांनी, सगळी यादी नाही सांगत आहे. हा नको, हा नको, हा योग्य नाही. आणि इतक्यात त्याला आठवलं, आहे आत्ताच द्वारकेला जाऊन आलो, निळ्या रंगाचं परब्रह्मच जणू नांदे सांप्रत भूतलावरी, नांदे सांप्रत भूतलावरी. द्वारकेत श्रीहरी जयाची, कायवानु मी परी जयाची, कायवानु मी परी. किती सुंदर दिसतो. अरे रातोत्पल सम, रातोत्पल म्हणजे काजवा. काजवा प्रकाशित झाला की त्याच्याभोवती एक निळी प्रभा तयार होते. पण अंधारात काजवा पाहिला असेल तर बघा, असा जो दिसतो निळ्या प्रभेसारखा, निळा बल्ब लावलाय थोडक्यात. रातो युगुलते धरी तयाची, कायवानु मी. जो अनंत रूपे अनंत शक्ती हरी, जो निर्गुण असुनी सगुण रूपता धरी. जो निज भक्ताचे त्रिताप निमिषे हरी. काय सांगू राजा, हो ऐसा सुंदर धीरवीर तो, काय दिसतो राजा. प्रभू चालायला लागले की त्या जमिनीलाही आनंद होतो, पृथ्वीला. माझा मालक आहे हा. तो बोलायला लागला तर ज्यांच्याशी तो बोलतो त्यांच्या कानातून अमृत आतमध्ये चाललंय असं वाटतं रे. एखाद्याकडं पाहिलं ना त्यानं तर तो पुलकित होतो. त्याचं राजकारण, त्याचं बोलणं, त्याचं अक्षर, त्याचं रूप, त्याचा मुकुट, त्याचा विनोद, त्याची विद्या, या जगामध्ये असा महापुरुष आम्ही पाहिला नाही हो. काय दिसतोय तो, ऐसा ऐसा सुंदर धीरवीर तो, यदुनायक श्रीहरी तयाची, कायवानु मी परी तयाची, कायवानु मी परी तयाची, कायवानु
एकदम त्याला थांबावं लागलं, कारण रुक्मिणी कलंडली बसली होती अशी. पण ज्या क्षणाला कृष्ण वर्णन सुरू झालं ती एकाग्रतेनं ऐकत होती. अहो कसं वर्णन ऐकावं हे सुद्धा लक्षात आलं. आपण जे वर्णन चाललंय ते डोळ्यासमोर दिसलं पाहिजे, ते खरं श्रोता. तो वक्ता अगदी इतका गुळ काढतोय, पण लोक एकाला विचारलं का हो, म्हणले तुम्ही कीर्तनाला? ते म्हणले घरात ढेकून चावतात त्यापेक्षा इथं बरं आहे म्हणले. आत्महत्याच करायची त्या वक्त्यांनी. खरा श्रोता तो की जे वर्णन चाललंय तद्रुपत्व प्राप्त झालं पाहिजे, तो प्रसंग डोळ्यासमोर दिसला पाहिजे. फक्त वन साईड नाही चालणार, लक्षात घ्या. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे म्हटलंय ज्ञानोबानी. श्रोतेही तसे पाहिजेत ना. ते एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, एक जण भेटायला आले, बुवा आमच्या शाळेत कीर्तन करायला. म्हटलं निश्चित शाळेतल्याच लोकांनी कीर्तन ऐकलं पाहिजे. भ्रष्टाचार करू नका. हे भ्रष्टाचार करून 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 रिटायर्ड झालेल्या माणसांनी ऐकून काय उपयोग आहे? म्हणून त्यांनी मला घरी त्या शाळेत नेलं. आता कीर्तन आहे म्हणून मेन गेटनं नेता मागच्या बाजूनं नेलं. अहो 100, 200, 500 मुलं पाहिली, 5वी 6वीची अशी मुलं. आणि मला इतका हुरूप आला तुम्हाला सांगतो. म्हटलं हे काही रुपये बिदा घेऊ नका, मी मस्त कीर्तन करतो. आणि मग इतकं छान. पहिलं जय राम कृष्ण हरी झाल्यानंतर मी त्यांना मुलीच्या आईच्या गोष्टी सांगितल्या, मुलांच्या लहानपणाच्या गोष्टी सांगितल्या. मला वाटलं केव्हा तरी मुलं हसतील, रडतील. आईच ती मुलं जी माझ्याकडे कुठला प्राणी आणलाय धरून अशा अर्थानं बघत होती. असं करून अजिबात हल्ली नाहीत. मी शेवटी विचारलं शिक्षकांना, माझी भाषा यांना कळत नाही, कन्नड माताडला जास्ती बरू दिला. कीर्तन मांडली की ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟು ಬರ್ತದೆ. हां, कैन आई टॉक इन इंग्लिश, हिंदी में बात करू क्या, मी कुठल्या भाषेत बोलू? त्या बाई म्हणल्या, बुवा तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं राहिलं, ही मूक बधिरांची शाळा आहे. अरे काय लक्षात ठेवाल, कीर्तन प्रवचनाचा रंग हा श्रोत्यांवरच अवलंबून असतो. आणि ज्या अर्थी इतकी वर्ष इथं कीर्तन महोत्सव होतो याचा सरळ अर्थ असा, आपण सगळे महान आहात बरं का, म्हणूनच हे सगळे कीर्तनकार आपल्याकडे चांगले चांगले येतात, असं सरळ आहे. लोकांची टेस्ट डेव्हलप ठेवली तुम्ही, त्यामुळे फार कष्ट केले नाहीत आम्हाला. हां, बोलण्याचा भाव असा की अशा त्या रुक्मिणीला कृष्णवर्णन ऐकून हरिगुण सुनके लगे समाधी भूल गई सब साधी. बरं का, सगळी शुद्ध विसरली होती आणि एकदम कलंडली. जसं प्रवचन कीर्तनाला नेहमी जाणारे लोक आहेत, त्यांना वेदांताचा अंदाज असतो. साधारण वेदांत सुरू झाला, आत्मा अमर आहे, देह हा नाशिवंत आहे की येतेच ती. बरं का, ज्यांना माहिती आहे ते बरोबर ॲडजस्ट होऊन बसतात. असे चालू दे तुमचं, आपला ग्रॅव्हिटी मिडल ॲडजस्ट करतात ते, इकडेही पडत नाही तिकडे. पण नवीन प्रवचन कीर्तनाला एखादा मनुष्य आलाय, आग्रहानं आलाय, पटवर्धन दादांनी फोन केला, सहस्रबुद्धे काकूंनी फोन केला म्हणून आलाय, नाईलाजानं आलाय, आणि असा वेदांत सुरू झाला, त्याला अंदाज नसतो पुढं काय होणार आहे. तो एकदम कलंडतो. जाऊ दे हो, जाऊ दे, पुरे झालं. अशी अवस्था रुक्मिणीची झाली असं वर्णन आहे. अर्थात रुक्मिणी पडायला लागल्यानंतर मागं तिच्या सेविका उभ्या होत्या, ती अशी तिला जमिनीला लागू नाही देत दिली. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तने झडपली. कृष्णवर्णन ऐकताना ज्या अर्थी हिची समाधी लागली त्या अर्थी मेड फॉर इच अदर. आणि तेवढं पाहिलं, खूण पाहिली. आणि वर्णन करतात कवी, चिन्ह पाहुनी भूपती मनी, चिन्ह पाहुनी भूपती मनी, हर्ष पाहुनी वदाता त्या क्षणी, हर्ष पाहुनी वदाता त्या क्षणी, चिन्ह पाहुनी.
तसे आपणही चिन्ह पाहिली की ओळखतो की नाही. एक काकू म्हणाल्या काकांना, आपली ठक्की बहुतेक कोणाच्या तरी प्रेमात पडली कॉलेजमध्ये. ते चहा पित होते काका. ते म्हणले कशावरनं म्हणतीयस? गेले आठवडा झाला तिने पैसे मागितले नाही आहेत. काका म्हणाले म्हणजे मुलगा देशस्थ दिसतोय. हे थोडासा विनोद बोलण्याचा भाव असा की आपल्याला सुद्धा आपल्या मुलांची लक्षणं पाहिली की वाटतं नाही आता बघायला पाहिजे. योग्य आहे त्या देहाचं, त्यात चुकीचं काहीच नाही आहे. हे चिन्ह पाहिल्यावरती यांनी सांगितलं रुक्मिणी पती करून श्रीहरी धन्य होऊ या भूतलावरी. आणि मस्तपैकी ऐलान केलं, जाहीर केलं, माझी रुक्मिणी कृष्णांना दिली. ज्याला वांगनिश्चय म्हणतात, साखरपुडा दिली. लोकांना आनंद झाला, टाळी वाजवल्या लोकांनी, वा 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 वा, कृष्ण चांगलं झालं. पण सगळ्या टाळ्या वाजवून झाल्यानंतर एक जण उभा राहिला. तो म्हणला अजिबात चालणार नाही, माझी बहीण काय वाटेवर पडली आहे का? त्याचं नाव रुक्मी. तो म्हणला अजिबात नाही, कृष्णाचं वर्णन मात्य हा ब्राह्मणांनी केलंय, ते दक्षिणेच्या लोभानं केलंय बरं का, असा कृष्ण नाहीये. कसा आहे तो सांगा, ऐकायचंय. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरीत, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरीत, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरीत. खिल्लरे राखितो घोर विपिनी, खिल्लरे राखितो घोर विपिनी, खिल्लरे राखितो घोर विपिनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी, कृष्ण कुलहीन तो. नंद वसुदेव है जनका सती जया, नंद वसुदेव है जनका सती जया, मारिली पूतना नारी असुनी, मारिली पूतना नारी असुनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी, कृष्ण कुल कृष्ण कुल कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी. कुलहीन आहे म्हणले, गवळ्याचा मुलगा आहे तो. हां, अजून सुद्धा त्याची गॅरंटी नाही आहे. कोणी म्हणती नंद यशोदेचा, कोणी म्हणती वसुदेव देवकीचा. दोन्हीकडे पॅन कार्ड आहे त्याचं, दोन्हीकडे आधार कार्ड आहे, दोन्हीकडे मतदान करतो. बरं काळी शाई लावलेली त्याला दिसतच नाही. अजिबात चालणार नाही म्हणे. या माझी बहीण कुणाला द्यायची? गुणमंडित शिशुपाला. चेदी देशाचा म्हणजे आजचा अफगाणिस्तान बरं का. तिथलं आजचं कंधार म्हणजे मूळचं नाव त्याचं गंधार. त्याच्या पलीकडे चेदी नावाचा देश होता. हा चेदी देशाचा राजा. गुणमंडित शिशुपाला, नवरी शोभे जशी भवा नगजा. भवा म्हणजे शंकर, नमो भवायच. नगजा म्हणजे नगाची मुलगी, नगापासून जन्माला. नग याचा अर्थ पर्वत. पार्वती जशी शंकरानं शोभली तशी माझी बहीण त्या चेदी देशाच्या राजाला शोभेल. असं म्हणून नुसता नाही थांबला. तो म्हणला तुम्ही लग्न लावू शकत नाही, सगळ्याच्या सगळी सत्ता माझ्या हातात आहे, मी युवराज आहे, सेना माझ्याकडे आहे. जरी रुक्मिणी कृष्णाशी लागेल लग्न तरी माझी श्मश्रू टाका काढून, ऐसे बोलला हाक फोडून, भगिनी शिशुबाला देईन मी. पूर्वीच्या काळी मिशीवर असा हात घ्यायचे बरं का, आणि त्याकरता मिशी असायची. आता सिनेमातले ते सिनेनट मिशी उतरवतात, आमची पण पोरं. लोकमान्य टिळक असा मिशीवर ताव द्यायचे, स्वराज्य मिळवणे हे माझा. अरे त्या तानाजीचं तर वर्णन आहे की तानाजी आपल्या मिशीच्या पिळावर इडलिंब ठेवायचा, मिशीवर नाही पिळावर, आणि सांगायचा राजा मी चाललोय, 300 सैनिक किमान मारून मी येतो युद्धातनं, आणि लिंबू पडू देणार नाही, सोन्याचं कडं तयार ठेव. काय मस्ती होती हो. बरं ते समोर मारायला आलेले आहेत, ठार मारायला आहेत, ते काय उगाच आपलं खोटं खोटं नाही आहे. आणि तरीसुद्धा तो असा सरळ खाली असा कमरेत असा सरळ असा वाकायचा. हल्ली ते ब्रेक डान्स असतात ना, हां ते. आणि लिंबू पडू द्यायचं नाही असं वर्णन केलं त्यानं. आणि कसला अवघड असेल कल्पना करता येईल काही. आणि ते लिंबू चिकटवायला नसायचं, त्या मिशीच्या पिळावर असं काय तो ताट पिळ असेल, आणि असा तो परत यायचा, काढ राजा सोन्याचं कडं दे. अशी मस्ती असणारे लोक होते हो. हां मी हे जेव्हा पहिल्यांदा वाचलं त्यावेळेस विचार केला, मग 300-350 वर्षापूर्वी इडलिंब, मग 5000 वर्षापूर्वी काय असेल. 2 समान उंचीचे लोक शेजारी शेजारी उभे केले तर त्या मिशीवरती फळी ठेवून त्याच्यावर चहा साखरेचे डबे बसले असते.
आता लग्न म्हणलं मंगल विवाह की त्यात असे विनोद असतात बरं का. थोडक्यात तो म्हणला आपली मुछवा मुडवा देंगे, आणि अशा पद्धतीनं त्यानं जाहीर केलं आणि सगळ्यांना वाईट वाटलं. पण युवराज काय करणार, कोण कोण बोलणार, सगळ्यांना कळते पक्षाची वाट म्हणजे कळणार का. आणि ही मुलगी धावत धावत घरी आली, आपल्या अंतपुरामध्ये आपल्या खोलीमध्ये आली आणि मंचकावरती अशी पालथी पडली, रडायला लागली. मैत्रिणी धावत आल्या, त्या म्हणल्या अगं रडतेस का, इथं आमचे गुरुजी एक ठुमरी म्हणायचे, ठुमरीच्या अंगानं पद म्हणायचे. भगवंत तिनं ते कृष्णाचं वर्णन ऐकलं ना, अस्वस्थ झाली. ती म्हणते मी माझं जीवन कृष्णाला देऊन टाकलं. कसा गे बाई हरी वीण धीर धरू, कसा गे बाई हरी वीण धीर धरू, कसा गे बाई हरी वीण धीर धरू. रुक्मिया रुक्मिया मजला शिशुपालासी देतो, रुक्मिया मजला शिशुपालासी देतो. हा समयी कोण स्मरू, कसागे बाई हरी वीण धीर धरू, कसागे बाई हरी वीण धीर धरू, कसागे बाई. कसागे बाई हरी वीण धीर, हरी वीण धीर हो, हरी वीण धीर धरू, कसागे बाई हरी वीण. अस्वस्थ झाली, अस्वस्थ. सगळ्या मैत्रिणी म्हणाल्या अगं 8:15 वाजत आले, लवकर पत्र लिही, पत्र लिही त्याला की तुम्हाला घेऊन जा. ती म्हणली पत्र आत्ता, लग्नाच्या आधीच, लग्नाच्या आधी पत्र लिहायला का मी 2021 सालातली मुलगी आहे का. आधीच मेसेज, आधीच पत्र, आधीच सगळं, कविता. आधी इतक्या कविता करतात, नंतर काही उरतच नाही कविता करायला. जास्त बोलू नको, लवकर कविता लिही. आपलं कविता नाही काय, लवकर पत्र लिही. आणि मग तिनं काय केलं तर धवल रंगाचा सुंदर असा रेशमी कागद घेतला, केशर आणलं, केशर असं पाण्यामध्ये टाकलं आणि केशराचा रंग तयार केला. रत्नशलाका घेतली, कुणाला लिहायचंय पत्र, रत्नाचं पेन, रत्न चढवलेलं असं बोरू त्यात बुडवायचं असं आणि लिहायचं. आणि इतकं सुवाच्य अक्षरवरती श्रीकार काढला, श्री, आणि लिहायला बसली. कोण पोचलं तिथं, मोरोपंत पोचले. मोरोपंतांनी फोटो काढला, कशी पत्र लिहित होती. मोरोपंत सांगतात स्वकरे, स्वतःच्या हाताने लिहायचंय. वसंत तिलका, वृत्त कुठलं वापरायचं, मंगल कार्य आहे तिथं वसंत तिलक वृत्त, वृत्त सुद्धा कुठलं वापरायचं ठरलेलं आहे. तिथं काय चामर वृत्त वापरायचं का. जटाकटाह संभ्रम भ्रमन्न लिंप निर्जन विलोलवी जीवल्लरी विराजमान, हे युद्धाचं वृत्त आहे. अरे मंगल कार्यात युद्ध नको, मंगल कार्यात बँड वाजवतात माणसं. बँड हे युद्धाच्या पूर्वी वाजायचं वाद्य आहे की नाही. सनईचं उघडा पाहिजे की नाही लग्नात. आणि म्हणून घोटाळा आहे सगळा नंतर.
दोघे असे इतके युद्धाला हे असतात. बायको म्हणली तुम्ही असं सॉरी सॉरी म्हणत जाऊ नका, भांडणाचा मूडच जातो. म्हणून स्वकरे वसंत तिलका, वसंत तिलक वृत्ते पत्रात 7 मोजून 7 श्लोक आहेत भागवतात, शुकदेवांच्या मुखात आहेत ते श्लोक. बरं, आणि लिहिले होते तेही लिहिता क्षणात योजून. सहज 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 लिहिलेत, सहज लिहिलेत. का? कन्सेप्ट क्लिअर जर असेल ना तर बरोबर लिहिलं जातं. आता सिनेमात दाखवतात ना. चालेल, लिहिलं श्री. मैत्रीण म्हणली श्री अगं लग्न झाल्यावर लिहायचं असतं. फाडून टाकते पान. मग ते लेटर हेडचं फाडलं, त्याचा बोळा केला, टाकला. डिअर, अगं डिअर म्हणजे काळवीट. ते फाडलं पान, टाकून दिलं. असं लिहित 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 सगळं लेटर हेड संपलं हो. त्या कागदाच्या बोळ्याने डस्टबिन भरलं आणि मग एकच कागद उरला. मग तिनं लिहिलं फूल तुम्हें भेजा. अरे ते कुष्ठरोगी लोक भीक मागायला तर ते वाटतं हे. म्हणून लक्षात ठेवाल, मी विनोदानं बोललो तरी मुद्दा गंभीर आहे. प्रेम सुद्धा कसं करा हे भागवताकडनं शिका, आणि भगवंताची कृपा सुद्धा कसं मिळवा हे सुद्धा भागवताकडनं. एक त्याला मौल्यवान उपदेश म्हणतात. काय लिहिलंय तिने हो, वाचण्यासारखं आहे ते पत्र. तो वाचेल तेव्हाच मी सांगेन, आता नाही सांगत. स्वरमूळ सोहनी. आणि अत्यंत वेगानं एकाला पाठवलंय, त्याचं नाव सुदेव. सुदेव नावाचा ब्राह्मण. याला सांगितलं माझे धर्मपिता होता का, जाल का तुम्ही त्यांच्याकडे. ते म्हणले निश्चित. अयम ही परमोलाभा उत्तम श्लोक दर्शनम, प्रभूचं दर्शन होईल. आणि तो निघाला वेगानं. किती वेगानं निघाला. आमचे महाराज इथं तराणा म्हणायचे. वेग कळाय करता. दिरदिरता नाना ताना दे रे ना दीम दीम दीम. दिरदिरता नाना ताना दे रे ना दीम दीम दीम. दिरदिरता नाना ताना दे रे ना दीम दीम. दिरदिरता नाना ताना दे रे ना दीम. त्रोम तोम नितोम तधारे दानी उदनी तधारे उधारे दारे दानी. त्रोम ताना ना दिरदिरता नाना ताना दे रे ना दीम दीम. दिरदिरता नाना ताना दे रे ना. नादिर नादिर दीम नादिर दीम. त्रोम ताना ना 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 नादिर दीम नादिर दीम. वेगन चाललाय. दित्रोम तदित्रोम तदित्रोम तना ना ना तना ना ना तना ना तना तना ना तना ना तना नादिर दीम नादिर दीम. दित्रोम तना ना 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 नादिर दीम नादिर दीम. नादिर दिर दिर दीम. दिकिट दिकिट तक दी दीता ना तक धिला कधिर किट गति गन. दित्रोम तना ना दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दीम दीम. दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दीम. दिर दिर तना ना तना दे रे ना दीम दे रे ना दीम दे रे ना दे रे ना दीम दे रे ना दीम दे रे ना दे रे ना दीम दे रे ना दीम दे रे दीम दीम. पोचला. पण तिथं गेल्यावर वेगळाच प्रॉब्लेम आला. काय अहो, त्या कृष्णाकडे पाहिल्यानंतर कशा करता आलो तोच विसरला. दृष्टी देखोनी मनमोहन, कार्य आठवू विसरे ब्राह्मण. कृष्णाने विचारले कोठे वसता तुम्ही. म्हणलं हो खरं आहे. खरं आहे काय. अहो कुठं असता तुम्ही. तो म्हटलं तुम्हीच सांगा. कृष्णांचं रूप असं आहे की सगळं विसरायला होतं. मग पद्माक्षीचे पत्र काढोनी पद्मनाभा हाती दिधले. भगवंताचा दरबार आहे म्हणून दरबारी का. आणि भगवंतानी पाहिलं. काय लिहिलं होतं तिने. काय लिहिलं होतं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम. रूपम दृशा दृशिमता मखिलार्थ लाभम.
त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. देवा मी तुला पाहिलं नाही आहे. श्रुत्वा गुणान. आता इथे थोडा विचार करा. एखाद्या सामान्य मुलीचा आणि मुलाचा विवाह शुकदेव का सांगतील? त्यांचा आशीर्वाद जरूर असेल कुठल्याही विवाहाला, पण ते इतक्या इंटरेस्टफुली कुठल्या नवरा नवरीचं लग्न सांगत बसतील का? म्हणून रुक्मिणी विवाह हा जीवाचं शिवाशी कसं मिलन होतं आणि काय प्रार्थना करावी हे सांगणारा ग्रंथ प्रसंग आहे. रुक्मिणीसारखा आहे जीव. लक्षात घ्या, आपण सगळे रुक्मिणीसारखे आहोत. देहाच्या दृष्टीनं सुद्धा पुरुष असला तरी सुद्धा पुरुषाची प्रकृतीच असते. पंचमहाभूत प्रकृती म्हणतात त्याला. 3 + 5 अष्टधा प्रकृती. म्हणून पुरुष सुद्धा एकमेकांना भेटले की काय म्हणतात, तुमची प्रकृती कशी आहे असं म्हणतात का? तुमचा पुरुष बिघडलाय वाटतं सध्या. म्हणून आपण सगळे स्त्री आहोत लक्षात घ्या. आणि भगवंत पुरुष आहे. आणि विवाह याचा अर्थ काय? आपण आपली देहबुद्धी सोडतो, आपण आपली जीवदशा सोडतो आणि आपण भगवंताशी एकरूप होतो. अद्वैत. द्वैताचा परिणाम अद्वैतच आहे लक्षात घ्या. आणि एवढ्या करता रुक्मिणी सांगते, देवा मी तुला पाहिलं नाही आहे रे. आता अशीच अवस्था आपली आहे की नाही बघा. आपण पाहिलं का देवाला? ज्ञानोबा म्हणतात म्हणून आपल्याला वाटतंय रूप पाहता लोचनी. आम्हाला कुठं काय माहिती आहे. सुंदर ते ध्यान. तुकोबा म्हणतात घनश्याम हा राम लावण्य हो रूपी. भगवंत फार गोड आहे, फार सुंदर आहे, फार चांगला आहे असं संत म्हणतात. आपण हे ऐकूनच भक्तीला लागलोय की नाही. श्रुत्वा गुणान. आय हॅव वर्ड वापरलं इथं. ऐकलंय, आम्ही पाहिलं नाहीये तुला, पण ऐकल्यानंतर आम्ही निश्चय केलाय. रुक्मिणी सांगते की मी स्वतःला तुला देऊन टाकलंय. लवकर ये, लवकर ये. आणि ज्याप्रमाणे एखादा सिंह आल्यानंतर बाकीचे प्राणी पळून जातात किंवा सिंहाशी 2 हात करायला लागले तर सिंह त्यांना मारून टाकतो, असा शिशुपाल इत्यादी सगळ्या लोकांना तू बाजूला कर आणि मला घेऊन जा. मला तू घेऊन जा. कारण मी माझ्या शक्तीनं या सगळ्या कामक्रोधादी विकारांच्या विळख्यातून. जीव तसाच आहे की नाही. आपल्याला वाटतो देव भेटावा, पण तरीसुद्धा वाटतं ना 8:30ला संपावं. वाटतो देव भेटावा, पण 9:45ला गेल्या मी स्वयंपाक करत डोकवतो केलंय काय आज. म्हणजे विषयांचं आकर्षणही आपल्याला आहे आणि देवही पाहिजे. आपण आपल्या शक्तीनं विषयांना जिंकू शकत नाही आहे. तेव्हा जसा सिंह येतो बाकीच्यांना हरवून घेऊन जातो, तसा देवा तू ये आणि कामक्रोधादी विकारांना बाजूला कर आणि तू मला उचलून घेऊन जा. असं रुक्मिणी जीवानी कसं भगवंताला आळवावं याचा आदर्श हे पत्र आहे. भगवान म्हणले काही हरकत नाही, पटकन चला. हाक मारली, दारुका. भगवंताच्या ड्रायव्हरचं नाव दारुक आहे. म्हणजे हाक मारल्यावर दारुका म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचं त्याचे नाव आहे त्याचं ते. रथ जोड. आणि इतक्या वेगानं भगवंतानी त्या सुदैव ब्राह्मणाला सांगितलं लवकर ये इकडे. तुझ्या त्या हरदासी तट्टूवर जाऊ नको, त्या छोट्या गाडीवर का जाऊ नको, पटकन चल. आणि वेगानं निघाले ते. आता सारखे तराणे नकोत. आणि जाऊन पोहोचले. द्वारकेहून विदर्भात आले. हा खाली उतरला त्या जगदंबेचं मंदिर. हे सगळा भाग मी पायी फिरून पाहिला आहे, आपणही पाहिला असेल. कुंडिनपूरला जगदंबेचं मंदिर आहे. तिथून रुक्मिणी देवी निघाल्या. तिथे तो रथ थांबवला. हा वेगानं निघाला. वेगानं येताना पाहिलं रुक्मिणीनं, लांबनं येताना पाहिल्याबरोबर लक्षात आलं की काम झालेलं आहे. गतीवरून प्रगती कळते. रिझल्टच्या दिवशी कळते की नाही. पोरगं धावत आलं आणि तोंडामध्ये एरंडेलाचा बोळा कोंबल्यागत पाय ओढत 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 ओढत. फेसबुक, व्हॉट्सॲप काढी लावा त्याला म्हणले आता पटकन. पण तिनं काय केलं, आपल्या गळ्यातला नवरत्नांचा कंठा काढला आणि त्याला दिला. त्याच्यावरनं ओवाळला आणि फेकून दिला. बुवा तुम्ही काय बघायला होतात का? म्हटलं मी जर तेव्हा असतो तर तोच नसता का घातला. पण जनाबाई होते आमच्या. जनाबाईंनी पुराणावरून दिले. द्विजावरून टाकी रत्ने ओवाळोनी आनंदली मनी जनी म्हणे. आणि नीट ऐका बरं, तिनं आशीर्वाद दिलाय. इतकं बरं वाटलं तिला
की कृष्ण मला मिळणार खात्री झाली आणि तिनं पूर्ण ब्राह्मण ज्ञातीला आशीर्वाद दिलाय बरं. ती म्हणाली, वासुदेव ब्राह्मणा, मी तुला जर आत्ता या क्षणाला जर काही दिलं तर त्याचा अर्थ असा ठरेल एवढ्याला कृष्ण मिळतो आणि कृष्णाची तर किंमत करता येणार नाही. किंमतच, या विश्वाचा मालक आहे त्याची काय किंमत करणार. म्हणून मी तुला काही देत नाही, पण मी तू हे काम केलं, या अवतारामध्ये तू मला कृष्ण भेटवलात, म्हणून तुझ्या पूर्ण ज्ञातीला पूर्ण जातीला मी आशीर्वाद देते. सच्छुद्ध सात्विक ब्राह्मणांची पावलं ज्या घरामध्ये स्थिरावतील त्या घरावर माझी म्हणजे लक्ष्मीची अखंड कृपा राहील. ब्राह्मण गरीब असेल तरी सुद्धा तो ज्या घरात जातो त्या घरावरती लक्ष्मीची कृपा असते. म्हणून हे गुजराती लोकांना कळतं बघा. ते लोक जेवायला बोलवतात, मी प्रसंग पाहिलेत अनेक. अहो मोठे कोट्याधीश अब्जाधीश असतात पण सगळे हात जोडून उभे राहतात असे जेवताना. तो ब्राह्मण बिचारा गरीब असतो, झोपडीत राहत असतो, पण त्यांना माहिती, याला माहीत नसेल पण लक्ष्मीची कृपा आमच्यावरती याच्या नुसत्या इथं येण्यानं राहणार आहे. फक्त तो ब्राह्मण सच्छुद्ध सात्विक संध्या करणारा, गायत्री करणारा पाहिजे. हां, एवढं मात्र आहे बरं का. म्हणजे तो ब्राह्मण या शब्दात बसला पाहिजे. नाही तर आहे ब्राह्मण, याच्याशिवाय त्याच्याबद्दल नाही बोललं चाललं. मग त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण कसा ब्राह्मण पाहिजे हे लक्षात घ्या. हां, इतका. आणि सुदैव म्हणला, रुक्मिणी लवकर ये, मनगट धरलं तिचं आणि भरभर सौधामध्ये टेरेसवर आणलं. सांगितलं आपलं गाव दिसतंय, गावाच्या बाहेरचं मंदिर दिसतंय, त्याच्या पलीकडं आमराई दिसतीये. ती म्हणली हो दिसतीये. ती म्हणली पलीकडं चकचकतंय काय. भगवंताचा रथ आहे ना पूर्ण सोन्याचा आहे आणि त्याचा कळसही सोन्याचा आहे. पूर्ण द्वारका सोने. खूप चांगल्या घरी जाणार आहेस तू. श्रीमंत तर घर आहेच, पण त्याहीपेक्षा ते उदार घर आहे, अत्यंत सज्जन घर आहे. शुभांगी तुलावराया, शुभांगे तुलावराया, विबुधोद्यान बसंत आला भगवंत. शुभांगे तुलावराया, विबुधोद्यान बसंत आला भगवंत. काय सांगू ग तुला. अगं पत्र तुझे पाहताच घाबरे, पत्र तुझे पाहताच घाबरे. घाबरला तो पत्र बघून, लगेच धावत आला. पत्र तुझे पाहताच घाबरे, पत्र तुझे, पत्र तुझे पाहताच घाबरे. क्षणभर नाही उसंत आला भगवंत. शुभांगी तुलावराया, विबुधोद्यान बसंत आला भगवंत, आला भगवंत. आणि भरा येऊन हळदीच्या खोलीत बसली. तातडी बहुदादाची कैचा अवकाश लागली. हळदी लागल्या आणि पद्धत आहे त्यांच्या घराण्यात आजही बरं का. ती राजकुमारी जगदंबेच्या मंदिरात जाते आणि मंदिरात जाऊन त्या जगदंबेची एकटी पूजा करते. बाकी सगळ्यांनी बाहेर थांबायचं. जिचं लग्न ठरलेलं नाही तिने आत यायचं नाही. आणि तिथे गेली, दार बंद केलं. बाकी मैत्रिणी बाहेर आहेत, बाहेर सैनिक उभे आहेत. कारण रुक्मीच्या कानावरती कुणकुण लागली होती, कृष्ण आलाय, कृष्ण आलाय, कृष्ण आलाय. दार घट्ट बंद केलं, कडी लावली आतनं आणि जगदंबेची प्रार्थना केली. आई सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात ज्या माता. आई जगदंबे, या जगामध्ये मुलीला जन्म देणाऱ्या माता आहेत ना त्या तात्पुरत्या आहेत. त्या लटिक्या खोट्या खोट्या. तूची खरी जगाची माय कोण आहे. तू आहेस. म्हणजे मी तुझी लेक आहे ना. तुझ कृष्णची योग्य होय ज्या माता. ज्या माता आणि जामात म्हणजे जावई. कृष्ण तुला योग्य जावई आहे का नाही ग.
आणि तिच्या गळ्यात 2 हार घातलेतला एक हार सरकन खाली गळून पडला. तो तिनं गाठवला, गाठ मारली आणि त्या सुदैव ब्राह्मणानं तिथून पळून जायची व्यवस्था केली होती. एक विवर छोटंसं तयार केलं होतं. आजही ते विवर आहे बरं का. कुंडिनपूरला जर गेलात तर आपल्याला आजही ते बघायला मिळतं. तिथून ती बाहेर पडली. कशी काय? त्यातनं जाण्यासारखी होती. अख्खं दार पाडावं लागलं नाही. 95 किलो. अग्गोबाई ढग्गोबाई नाही. तिथून गेली. भगवान उभेच होते. भगवंतानी असं केलं आणि भगवंताच्या गळ्यामध्ये भगवती रुक्मिणी देवीने वरमाला अर्पण केली. त्यांनी पण गुजरातहून येताना विदर्भाकरता खास कमळाची माळ आणली होती. म्हणजे हिच्याकरता मी इथलं सांगतोय हो. ती अर्पण केली. तिला रथामध्ये घेतलं ना. मोरोपंत तिथं पोहोचले आणि मोरोपंतांनी वर्णन केलंय. हंसे मुक्ता नेली. हंसानं मोत्याची माळ नेली. मग केला कलकलाट काकांनी. कावळे काव 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 करायला लागले. हा कानी नभ भरले जाय सुरांच्याही नाद हा कानी. टकडक 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 टकडक. इतक्यात रुक्मी तिकडून आडवा आला. सैन्याला घेऊन सांगितलं, कृष्णा कपट पद्धतीनं माझी बहीण चोरू नको, राक्षस विधीनं चोरून देऊ नको, माझ्याशी युद्ध करून दे. भगवान म्हणले चालेल. ती म्हणली पळवून द्या. पळवून. तू म्हणतो युद्ध करून, युद्ध करून. रायटिंगमध्ये लिहून द्या. आणि युद्धाला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो, दांड 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 भेरी बजी संहार की. हा. आणि इतक्या जोरामध्ये युद्ध सुरू झालं. इतक्यामध्ये तिकडून भगवान गोपालकृष्णांचे थोरले बंधू बलराम दादा त्यांना निरोप ठेवून आले होते की तिकडचं झालं की इकडे या. कारण ते कायम युद्धातच असायचे. त्याला मस्ती लागते अशी. ते हिमोग्लोबिन 2 वाल्याला कळणार नाही म्हणजे काय. असे मस्तवाल होते. तिकडून बलराम दादा, इकडून रुक्मी दादा, अमरावतीमध्ये 2 दादा. आजचा अमरावती तिथे घडलेला प्रसंग आहे हा. आता भगवंतांनी रथ मागं घेतला आपला. आता या बलराम दादाचं शस्त्र काय, तो आपलं बाण आणि तलवार बिलवार नाही, गदाबिदा अगदी नाईलाज झाला तर त्याचं नांगरण मुसळ. बरं ते नांगर एक्सपांडेबल असायचं. इथून किती लांब टाकायचं आणि इथून इथल्या इथे मारता यायचं. आणि त्यांनी जे नांगर असं टाकलं, सगळं सैन्य असं ते चटणी करून टाकली त्याच्यावर. कुठे ते पूर्वी तो पाटा वरवंटा असायचा की नाही. जुन्या लोकांना कळेल. तुम्ही पाटा वरवंट्यावरती केलेलं आहे भाज्या. आता ते ट्रू ट्रू असतं, त्यामुळे ते पाटा वरवंटा म्हणजे काय कळत नाही. हां, असा पाटा फिरवावा असा लोकांच्या अंगावरून सगळेजण संपले. तो रथ असा उडवला, रथ तुटला, ते घोडे सुटले. त्यांना वाटलं संपली निवडणूक, आपलं सगळं संपलं युद्ध. ते निघून गेले आणि तो विरथ झाला. रुक्मी विरथ म्हणजे विदाऊट रथ. त्याला असा बखोटीमध्ये अडकवला तो नांगर आणि असा तसे वडेवाले वडे तळतात ना, असं असं करून टाकतात. असा त्याला उचलला आणि भगवंताच्या रथात टाकला. त्यांनी रथस्तंभाला बांधला. कमरेचं कुंत नावाचं शस्त्र घेतलं, म्हणजे खंजीर घेतला आणि खुपसणार. इतक्यात रुक्मिणी देवी म्हणाल्या, देवा माझ्या भावाला मारू नका, मारू नका. मारू नका. ते म्हणले नाही मारत. माझं काही त्याचं पर्सनली काहीच बाहेर नाही आहे. तो म्हटला होता मला मारल्याशिवाय त्याला शिक्षा करू का काही नको का, शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करू, काय करू सांग तू. नाही त्याला शिक्षा करा जरूर, पण असं आहे भविष्यात कायम लिहिलं जाईल की पती चांगला मिळाला पण सोन्यासारखा भाऊ गेला. आणि माणसानं नेहमी कीर्तीचं रक्षण करावं. बरं, माझ्या पाठीमागे सज्जन लोक माझ्याबद्दल काय बोलतील याचा विचार करून ठेवावा. आणि म्हणून कीर्ती हे जीवन मूल्य सांगितले भगवंतांनी. मरावे परी. मग त्याला शिक्षा, हो शिक्षा करा. त्याचं म्हणणं आहे की जरी रुक्मिणी कृष्णाशी लागेल लग्न तरी माझी श्मश्रू टाका काढून. ठीक आहे. भगवंतांनी आपल्या सैन्याला विचारलं, आहे का कोणी, धोपटी आणली का. ते म्हणले आहे.
उत्तम सैनिक पण तेही काम करणारा, तो म्हटला माझ्याकडं आहे प्रभात हेअर कटिंग सलून, कम हिअर. मग त्याची उजव्या बाजूची मिशी काढली असं वर्णन आहे, डाव्या बाजूची भुवई काढली आणि ते 7 पाठ काढले. थोडक्यात अपमानित केला, पण तोही फार स्वाभिमानी होता, तो परत गेला नाही. त्यानं अमरावतीजवळ भोज कटकपूर नावाचं स्वतःचं राज्य बसवलं आणि तो तिथे राहिला. विशेष म्हणजे कृष्णांना या रुक्मीची बहीण दिलेली आहे. कृष्णांच्या मुलाला प्रद्युम्नाला या रुक्मीची मुलगी दिली आहे आणि कृष्णांच्या नातवाला अनिरुद्धाला या रुक्मीची नात दिली आहे. 3 पिढ्या या रुक्मीचा संबंध त्यांच्याशी आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं विवाह पार पडला आहे. भगवान तिला घेऊन द्वारकेमध्ये आले आणि भीष्मक इत्यादी सगळेजण जायला निघाले. तेव्हापासून पद्धत पडली आहे वऱ्हाडी निघाली. सीमेवर आजही गणपतीची मूर्ती आहे, जी बुडालेली द्वारका आहे. त्याच्या अलीकडे एक द्वारका आहे, बेट द्वारका. इथे गणपतीची आजही मूर्ती आहे, जिथे कृष्णांचं पूजन झालं आहे, गणेशांचं पूजन, जगदंबेचं पूजन, सीमेवर पूजन केलं. याला सीमांत पूजन म्हणतात. बरं, सीमेवर पूजन करायचं आहे, श्रीमंत पूजन म्हणतात हल्ली लोक. सीमांत पूजन केलं आणि अत्यंत उत्तम असा विवाह पार पडला. पुढची सूत्र गुरुजींकडे देतो. 4 मंत्र म्हणायला आपण या. एक 5-10 मिनटात हा विवाह पार पडेल. आणि असं आहे, विवाहाचं जेवण आमच्या पुण्याच्या पद्धतीनं उद्या आहे. विवाह आत्ता असलं तरी जेवण उद्या आहे. उद्या दुपारी 1च्या दरम्यान सारस्वत मंगल कार्यालयात आपण या, असं निमंत्रण रुक्मिणी देवींतर्फे आणि कृष्णांतर्फे देऊन ठेवतो. पण असं नाही आहे की तुम्ही आहेरचं पाकिट दिलं की तुम्हाला OTP येईल आणि मग तो तिथं दाखवल्यावर तुम्हाला जेवायला घातलं जाईल. असं डिजिटल नाही आहे बरं, सगळ्यांना आहे. जास्तीत जास्त लोकांनी या. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मृडं विनायकमढं चिंतामणिं स्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजनसंस्थिते गणपति कुर्यात् सदा मंगलम. सुमुहूर्त सावधान. वा वा. रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कोणा समा देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा रुक्म विचार त्यासी पुसणे हे कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सुटती उभा करकटी पादांबुजे गोमटी शोभे पीतपटी सुचंदन उटी माथ्यावरी धूर्जटी भक्तांच्या निकटी वसे झटपटी तारी तया संकटी वंदू
कर संपुटी सुजन हो, कुर्यात् सदा मंगलम, बोला शुभ मंगल। सावधान शुभ मंगल। आपण म्हणा आता. नाही यावद् वीचिस्तरंगान्वहति सुरनदी जाह्नवी पुण्यतोया, यावच्चाकाशमार्गे तपति दिनकरो भास्करो लोकपालः, यावद् वज्रेन्द्रनीलस्फटिकमणिशीला वर्तते मेरुशृङ्गे, तावत् त्वं पुत्रपौत्रैः स्वजनपरिव्रतो जीवशम्भो प्रसादात् सावधान। तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते ध्रुवं स्मरामि सावधान। भवे भवे यथा भक्तिः, भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश। यस्य सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमन, प्रणामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परं, तन्नमामि हरिं परम्, अनायासेन मरणं, अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं, विना दैन्येन जीवनं, देहि मे कृपया कृष्ण, देहि मे कृपया कृष्ण, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां।